स्मृती संत सेवा पुरस्कार 2022 मानपत्र शांती ब्रह्म समन्वय महर्षी गुरुवर्य हरिभक्तपरायण मारुती बाबा कुरेकर, ज्येष्ठ अध्यापक, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी। परमपूज्य बाबा, नागपूरच्या जन्मभूमीत आपण शालेय व माध्यमिक शिक्षण घेतले। आपले वडील कीर्तनकार, कुटुंबात विठ्ठल भक्तीची दीर्घ परंपरा, बालपणीच आपल्या मनावर आध्यात्मिक संस्कार झाल्याने आपली पावले वयाच्या 15व्या वर्षी आळंदीकडे वळाली। जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत आल्यावर परमपूज्य मामासाहेब दांडेकर व इतर अध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आपली जडणघडण झाली। ज्ञानोबा तुकोबांचा कृपाप्रसाद मिळाल्याने आपले संपूर्ण जीवन ईश्वर सेवेत समर्पित झाले। संस्थेतील हजारो विद्यार्थ्यांना आध्यात्मिक व वारकरी शिक्षण देऊन आपण त्यांना समाज प्रबोधन आणि भगवंत भक्तीचा मार्ग दाखवला। देव, देश आणि धर्माच्या प्रती या विद्यार्थ्यांमधील बांधिलकी त्यांच्या जीवनाचा मुख्य आधार बनला। महाराष्ट्राची ज्ञानोबा तुकोबा ही संस्कृती समाजातील विविध जाती, धर्म, पंथ, संप्रदायाच्या लोकांमध्ये पोहोचवून ते रुजविण्याचे कार्य अनेक दशकांपासून हे विद्यार्थी संपूर्ण देशभर करीत आहेत। ते आपल्याकडून मिळालेल्या ज्ञान, प्रेरणा व मार्गदर्शनामुळेच निष्काम कर्मयोगी, वैराग्यमूर्ती, शांती ब्रह्म, समन्वय महर्षी म्हणून आपली जी ओळख निर्माण झाली आहे, त्यामागे आपले जीवन, आपली साधना, संत सेवा आहे। वारकरी संप्रदायातील प्रत्येक घटकाचे आपण प्रेरणा स्रोत आहात। पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचे सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक जीवनही संत, समाज आणि उपेक्षितांच्या सेवेसाठी समर्पित होते। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्याचा, साहित्याचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता। म्हणून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वारकरी संप्रदायामधील असाधारण प्रदीर्घ सेवेबद्दल आपणास पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार 2022 मानपत्र, स्मृतिचिन्ह व 25,000 रुपये स्वरूपात प्रदान करताना मनस्वी आनंद होत आहे। आपण हा पुरस्कार स्वीकारावा अशी विनंती करताना आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो यासाठी तुकोबारायांकडे प्रार्थना करतो। हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक निवासेकर, अध्यक्ष, पुरस्कार निवड समिती। हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पाटील, सदस्य, पुरस्कार निवड समिती। प्राध्यापक डॉक्टर गोरक्षनाथ कलापुरे, सदस्य, पुरस्कार निवड समिती। देवीदास सकाराम मस्के पाटील, अध्यक्ष, श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट। धन्यवाद। रामकृष्ण हरी। 2022 श्री हरिभक्तपरायण मारुती बाबा कुरेकर यांना प्रदान करावा। शालिंताई विखे पाटील। एक विशेष घोषणा या ठिकाणी मी करणार आहे आणि टाळ्याच्या कडकडाट त्याचं स्वागत सर्वांनी करावं। हरिभक्तपरायण मारुती बाबा कुरेकर यांचं कार्य योगदान ज्या संस्थेमध्ये चालतं ती जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी, या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी घडले जातात
आणि ते पुढेही अनेकांना घडवण्याचं काम करतात। आजचा हा जो पुरस्कार दिला जातो 25,000 रुपये, या पुरस्काराची रक्कम प्रवरा भीमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र एकनाथराव विखे पाटील यांच्या वतीने ही रक्कम दरवर्षी दिली जाते। आतापर्यंत या पुरस्काराची रक्कम 11,000 रुपये होती। यावर्षी प्रथमच ती रक्कम त्यांनी वाढवून 25,000 रुपये केली। त्याचबरोबर बाबांची जी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे, त्या संस्थेलाही काहीतरी मदत द्यावी असं डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांची इच्छा होती आणि त्यांनी ते आज मुंबईला असल्यामुळे येऊ शकले नाही, मात्र त्यांनी त्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेसाठी स्वर्गीय सिंधुताई विखे पाटील यांच्या स्मरणार्थ 1 लाख रुपयाची मदत या ठिकाणी पाठवलेली आहे आणि मी शालिनीताई विखे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी ही रक्कम बाबांकडे सुपूर्द करावी। विखे पाटील परिवाराच्या वतीने यापूर्वी या जोग महाराज संस्थेला मदत करण्यात आलेली आहे। नामदार विखे पाटील आणि सौ शालिनीताई विखे पाटील यांनी काही वर्षापूर्वी 5 लाख रुपयाची देणगी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला दिली होती। म्हणून हा विखे पाटील परिवार जो आहे हा नेहमी अध्यात्माशी जोडलेला आहे, चांगल्या कामामध्ये ते सतत योगदान देतात। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण जागेवर बसावं। मी सौ शालिनीताई विखे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थ लोणीबुद्रुक आयोजित श्री विठ्ठल चरित्र कथा सोहळ्यानिमित्त आज जे काही काल्याचं कीर्तन आपण इथे ठेवलेलं होतं, ते काल्याच्या कीर्तनाच्या सेवेसाठी आपले नेहमीचे आपले ज्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद नेहमी आपल्याला लाभतात असे हरिभक्तपरायण महंत उद्धवजी महाराज, तसेच सालाबादाप्रमाणे पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संत सेवा पुरस्कार जो आपल्याकडे दिला जातो, त्या पुरस्काराचे आजचे शांतीब्रह्म निष्काम कर्मयोगी गुरुवारी हरिभक्तपरायण मारुती बाबा कोरेकर महाराज, ज्यांनी 7 दिवस आपल्याकडे आपली जी विठ्ठल रुक्मिणीची सेवा केलेली आहे, अशा भागवताचार्य रुक्मिणीताई हावलेताई, तसेच माजी मंत्री माननीय श्री अनिल पाटील मस्के, आपले तंटामुक्तीचे अध्यक्ष मान्य श्री संतप्राव पाटील विखे, आपले सिनेट सदस्य मान्य श्री अनिलराव विखे पाटील, माननीय आपले माजी सरपंच सन्माननीय लक्ष्मण पाटील बनसोडे, उपसरपंच सन्माननीय गणेशराव पाटील विखे, मंचावर उपस्थित सर्व संतगण, सर्व भक्तगण, महिला बंधू भगिनींनो, आपण 7 दिवस जे काही विठ्ठल रुक्मिणीच्या चरित्राच्या कथेच्या निमित्ताने जे काही आपल्या ताईंनी जी कथा आपल्यासमोर मांडलेली आहे, ती 7 दिवस आपण श्रवण केलेली आहे। निश्चितच हे संतांचे विचार आपल्या ह्या जीवनामध्ये आमूलाग्र असे बदल घडवत असतात आणि संतांचं उदाहरण द्यायचं म्हटलं, आज 93 वर्ष जरी झाले तरी आज आपल्यासमोर त्यांना हा पुरस्कार साहेबांच्या नावाने दिला गेलेला आहे। असे शांतीब्रह्म हरिभक्तपरायण मारुती बाबा कोरेकर हे आज आपल्यासमोर इथे उपस्थित आहे। त्यांच्या चेहऱ्याकडे बघून निश्चितच देव माणूस कसा असावा आणि आपल्या जीवनात आपण कशात समाधान मानावं हे त्यांनी आपल्या याच्यावरून दाखवून दिलेलं आहे। अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत आणि बरेचसे म्हणजे कीर्तन हे करून आपण जे काही जीवन जगत असतो, हे जीवनामध्ये आपण समाधान कसं राहिलं पाहिजे हे या कीर्तनरूपी सेवेतून आपण त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आपल्याला नेहमी वेळोवेळी ज्यांचं मार्गदर्शन होतं असे हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज नेहमीच वेगवेगळे महाराज लोक आणून आपल्या कीर्तनरूपी सेवेद्वारे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे चांगले चांगले नामवंत कीर्तनकार झालेले आहेत असे आपल्या भागी आणून त्यांचं प्रवचन कीर्तन आपल्याला ऐकायला श्रवण करायला आपल्याला मिळत असतं। आणि इथे पुढच्याही काळामध्ये संतांचे म्हणजे पद्मश्री विखे पाटलापासून आज ही 4थी-5वी पिढी जी आहे ती वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद असल्यामुळेच आज आपण हे काम करू शकतो, कारण हे संतांचे विचारच जे काही आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्या हातून घडवून देत असतात आणि हे संतांचे विचारच चांगलं काम करण्यास भाग पाडतात, हेच आपल्याला आतापर्यंत म्हणजे अनुभवायला आलेलं आहे। आणि इथे पुढच्याही काळापर्यंत जोपर्यंत आपल्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये कुठेही आम्ही कमी पडून देणार नाही, कारण ग्रामस्थांचा जो एकता आहे हा एकता कायमस्वरूपी हे असाच राहावा अशी मी साहित्याची प्रार्थना करते
व कुरेकर महाराजांचं एवढं वय असूनही आपले उद्धव महाराजांच्या शब्दाला मान देऊन ते इथपर्यंत आलेलं आहे. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते व आपल्या ह्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. गावामध्ये संत श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज विजेच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे दरवर्षीच हा कार्यक्रम कथा सोहळ्याचा आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहोत. या कार्यक्रमाच्या दृष्टीनं आज त्याच्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार तो कोणाला द्यायचा आणि त्याचे करते करविते किंवा जी कमिटी आहे त्याचे प्रमुख आणि आपल्या भागातील धार्मिक अधिष्ठान असलेले हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांना आपण आज हा पुरस्कार देणार आहोत ते हरिभक्तपरायण ब्रह्म शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर, आदरणीय आपल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ सैन्यताई विखे पाटील, ध्रुव पाटील विखे. गेले 7 दिवस या ठिकाणी जो हा विजयोत्सवाचा आणि ज्ञानेश्वरी पारायण त्याचबरोबर चरित्र सोहळा ज्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे त्या हरिभक्तपरायण रुक्मिणी महाराज हवरे ताई यांच्या अमृततुल्य वाणीतून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले हरिभक्तपरायण विजय महाराज कुरेकर कोहिले, श्री संत श्रीमद महाराज गागरे, हरिभक्तपरायण नामदेव महाराज जाधव, गोरक्ष महाराज देठे, सीताराम महाराज, उदय महाराज गोडके, तुकाराम महाराज, हरिभक्तपरायण विनोद महाराज, हरिभक्तपरायण शोभन महाराज, बाळासाहेब महाराज, संपत महाराज जाधव, हरिभक्तपरायण अर्जुन महाराज चौधरी, हरिभक्तपरायण अबप सोपन महाराज दिवे, अबप योगेश महाराज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गावचे माजी सरपंच, माजी उपसरपंच लक्ष्मण बनसोडे, आजी उपसरपंच गणेश विखे, आदरणीय संपतराव जनता मुक्तीचे अध्यक्ष, सिनेटचे सदस्य अनिलराव, माजी उपसरपंच श्री अनिलराव विखे पाटील, व्यासपीठावरील सर्वच धार्मिक श्रेष्ठ असलेले उपस्थित मंडळी आणि आता हा जो तुकाराम महाराज सेवा ट्रस्टच्या वतीनं सगळं याची जी करते करविते या ठिकाणी पत्रकार मधू मस्के किंवा दुसरे ते इतर सर्व सहकारी जमलेल्या सर्व भाविक बंधू भगिनींना गेले सातत्याने 6-7 दिवस या ठिकाणी जो कार्यक्रम झाला आणि आपल्या गावातील सर्व धार्मिक बंधू भगिनींना कोविडच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मोठ्या संख्येनं आपल्या गावामध्ये असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आणि गावातही अशा प्रकारचं ज्ञानेश्वरी पारायण किंवा तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण अशा प्रकारचा सालाबाद प्रमाणे कार्यक्रम असतो. पण मध्यंतरी 2-3 वर्षाच्या काळामध्ये कोविडमुळे आपण तो कार्यक्रम काही करू शकले नाही. शासनाचे आदेश आहेत, तोही कार्यक्रम आता आपल्याला भविष्य काळामध्ये आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं जो राम मंदिराच्या समोर होत असतो तो सुद्धा भविष्य काळामध्ये करावाच लागणार आहे. त्या निमित्तानं अन्नदान, त्या निमित्ताने असलेलं जे काही एक चांगल्या प्रकारचं सामाजिक दृष्ट्या जी आज खऱ्या अर्थाने गरज आहे तशा प्रकारचे आपल्या सर्वांना प्रवचन कीर्तनकार आपण त्या ठिकाणी नेहमी बोलावतो. तशाही प्रकारचं प्रयत्न आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा आहे आणि गौरीताईने आपल्याला जे काही या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये सातत्याने बदल व्हावे. प्रपंचामध्ये आपण काम करतच असतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन धार्मिक
अधिष्ठान किंवा ज्याला आपण जे काही आपण कर्म करत असतो त्या कर्मामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः प्रपंच आणि दुसऱ्याकरता कशा पद्धतीने केलं पाहिजे या प्रकारच्या आता ह्या ज्या कथा आहेत संत कथा या कथामध्ये जे काही सांगितलेलं असतं किंवा त्याचे जे पुष्कळ वेळेला आपण या कथा ऐकत पण असतो ऐकून त्या ठिकाणी आपण काय फार त्याचं आचरण करतो अशी परिस्थिती नाही आणि म्हणून ह्या कथा श्रवण करताना नेहमी या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीनं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं संत श्रेष्ठ पुरस्कार शांतीब्रह्म निष्काम कर्मयोगी हवप मारुती महाराज कुरेकर यांना हा जो काही या ठिकाणी पुरस्कार दिला आहे मला असं वाटतं की त्यांचं एकंदर या ठिकाणी सेवाभाव आणि सगळा जर पाहिला तर हा काही वेळेला असं होतं पुरस्कारामुळे त्या माणसाचं व्यक्तिमत्व वाढतं. आता या ठिकाणी उलट झालेलं आहे म्हणजे त्यांच्यामुळे कुरेकर महाराजांच्यामुळे या पुरस्काराला महत्व प्राप्त झालेलं आहे असं मी म्हटलं तर ते वावगं होणार नाही आणि म्हणून त्या दृष्टीनं जे काही त्यांच्याबरोबर आलेले सर्व वारकरी जोग महाराज वारकरी संस्थेचे जे काही या ठिकाणी असलेले अध्यापन करणारे किंवा इतर सर्व सहकारी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अनेक संस्था शैक्षणिक संस्था काढल्या जातात पण ट्रेनर्स ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो जे आपण कीर्तन प्रवचन किंवा सद्भावना आयुष्यभर जीवनामध्ये जे करायचं असतं त्याचं ट्रेनिंग ज्या जोग महाराज संस्थेमध्ये केलं जातं ते खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. अशा संस्था फार तशा म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये दुर्मिळच आहे पण हे काम सातत्याने आणि निस्वार्थपणे या सगळ्या गोष्टीसाठी केलं जातं आणि तिथनंच ट्रेनिंग दिलेले आपले घेतलेले किंवा तिथे सेवा हे केलेले सन्मान्य हरिभक्तपरायण उद्धव महाराज पण त्याच्यापैकी एक आहे. तेव्हा ते जे संस्कार आहेत ते संस्कार पुढे समाजावरती सातत्याने राहावेत या दृष्टीने सातत्याने जो काही प्रयत्न केला जातो आणि म्हणून संस्थेच्या दृष्टीनं मला असं वाटतं की फार मोठी सगळा या दृष्टीने ही सेवा ही संस्था करते आहे आणि तिच्यासाठी आपण सर्वांनी जे काही केलेले आहेत ते सर्व खासदार साहेब असतील शंदूताई असतील किंवा आणखी कोणाच्याही नावाने आपण त्यांना मदत केली तर ती किती केली तरी ती कमी होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. तेव्हा मी सर्व धन्यवाद देतो. राजेंद्र विखे पाटील आज जरी नसले तर त्यांनाही मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ही सेवा सातत्याने या ठिकाणी चालू राहील अशा दृष्टीनं सर्वांनी आपण प्रयत्न या ठिकाणी करायचे आहेत आणि म्हणून हे संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट योगायोगानं उद्धव महाराजांचाच आश्रम इथे झाला असल्यामुळे आपल्याला त्याची काही मार्गदर्शनाच्या दृष्टीने काही अडचण येणारच नाही. अनेक कार्यक्रम असतात दर चतुर्थीला त्यांचा त्या ठिकाणी प्रवचन कीर्तनाचाही कार्यक्रम असतो तेव्हा मला असं वाटतं की आपल्या गावामध्ये एक धार्मिक अधिष्ठान त्या निमित्ताने निर्माण झालेला आहे त्याचाही लाभ आपण दरवेळेला घेतच असतो. तेव्हा पुन्हा एकदा मी आपल्या सर्व सदस्य मंडळी त्यांची सर्व सेवेकाळी आणि सर्व भक्तगण या ठिकाणी सातत्याने जे उपस्थित राहिले 7 दिवस त्यांना सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि भविष्य काळामध्ये कुरेकर महाराजांना विशेषतः त्यांना चांगल्या प्रकारचं आयुरारोग्य लाभो आणि त्यांनी जे काही हातात काम घेतलेले आहे ते सातत्याने पुढे चालत राहावं अशा प्रकारची परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला काही द्यावे तशी व्हावे उतरावे ठेविता हा पायी जीवन. आजचे पुरस्कार मूर्ती आणि आपल्या सर्वांचं पूज्यस्थान श्रद्धास्थान गुरुवर्य शांतीब्रह्मश्री मारुती बाबा कुरेकर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेबजी मस्के पाटील जिल्हा परिषदेच्या सन्माननीय माजी अध्यक्षा सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील
7 दिवस ज्यांनी श्री विठ्ठल चरित्रकथा या ठिकाणी सांगितली त्या रुक्मिणीताई हावरे जालना, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष संपतरावजी विखे पाटील, माजी सरपंच लक्ष्मणरावजी बनसोडे, सीएडचे सदस्य अनिलराव विखे पाटील, हरिभक्तीपरायण भारत महाराज दाभोणे, सन्माननीय माजी उपसरपंच अनिलराव विखे पाटील, कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मार्गदर्शन करणारे आदरणीय पत्रकार दादासाहेब मस्के पाटील, निंबाळकर सर, सुर्वे सर, या जगद्गुरू तुकाराम महाराज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सहकारी, विशेष करून पूज्य बाबांना आज पुरस्कार या ठिकाणी मिळतोय आणि म्हणून या शिष्य परिवारात सद्गुरू जोग महाराज वारकरी संस्थेमध्ये कीर्तन प्रवचनाचं शिक्षण घेऊन समाजामध्ये ज्ञानदान करण्याचं काम करणारी आमची आदरणीय गुरुबंधू महाराज मंडळी, आदरणीय सीतारामजी महाराज, बाळासाहेब महाराज, विजयजी महाराज कुहिले, गोरखनाथ महाराज पेठे, संपत महाराज जाधव, भाऊसाहेब महाराज काळे, आदरणीय नामदेव शास्त्री महाराज, उदयजी महाराज बोडके, त्याचप्रमाणे तुकारामजी महाराज, विनोदजी महाराज, आदरणीय श्रीकांतजी महाराज गागरे, आदरणीय चौधरी महाराज, त्याचप्रमाणे शुभमजी महाराज, अशी सर्व आणि समोर बसलेले आपण सर्वच मान्यवर वारकरी भाविक आणि माता भगिनी, खरं म्हणजे अतिशय हृदय हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. 2 गोष्टी आहेत. ज्यांना हा पुरस्कार दिला जातोय त्यांची सेवा असाधारण आहे. संबंध जीवनभर आपल्या आयुष्याचा कण आणि क्षण ना क्षण ज्यांनी या वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी आणि संत विचारांच्या प्रचार प्रसारासाठी ते साधक घडविण्यासाठी वापरलेला आहे. ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो त्यांचं सुद्धा कार्य जर आपण पाहिलं तर या गोरगरीब सर्वसामान्य जनतेला समोर ठेवून विखे पाटील परिवाराचा पद्मश्रीचा वारसा ज्यांनी पुढे चालवला ते स्वर्गीय लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, की जे सबंध आयुष्य समाजासाठी जगले, राष्ट्रासाठी जगले, गोरगरिबांसाठी जगले आणि तोच वारसा पुढे चालवण्याचं काम ते वारकरी संप्रदायाचं क्षेत्र. आदरणीय साहेबांनी ज्या क्षेत्रात काम केलं ते राजकारण समाजकारणाचं क्षेत्र, पण हेतू मात्र दोन्हीही महापुरुषांचा एक आहे, तो म्हणजे सेवा. आणि तुकाराम महाराज असं म्हणतात की जे का रंगले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेची जाणा. पूज्य पुणेकर बाबांनी सुद्धा जे विद्यार्थी घडवले मला आपल्याला आवर्जून सांगायला पाहिजे. कीर्तन भजन आणि वारकरी पंथाच्या सेवे देणारी आमची जी तरुण मंडळी असतात, बहुधा कष्टकरी, शेतकरी आणि अडचणीच्या कुटुंबातूनच आमचे सगळे मंडळी पुढे आलेली असतात. आळंदीला गेल्यानंतर जेवणाची सोय नसते, राहण्याची सोय नसते, शिक्षणाला भरावं म्हणून काही फीस देण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. पण हे सद्गुरू जोग महाराजांचे अनंत उपकार म्हणावे लागतील की ज्यांनी 100 वर्षाच्या अगोदर वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या काळी कीर्तनकार होते, पण ते फडकरी मटकरी परंपरेतूनच फक्त मोजकी कीर्तनकार मंडळी कीर्तन सेवेमध्ये येत असायची. किंबहुना ज्यांना घरात कीर्तन परंपरा लाभली ते वंश परंपरेनं काही जण कीर्तन करायचे. पण अगदी गोर गरीब सामान्य जनतेतून सर्व जाती धर्मातून कीर्तनकार, प्रवचनकार आणि वारकरी साधक निर्माण होण्याचं कार्य खऱ्या अर्थानं सुरू झालं ते सद्गुरू जोग महाराजांच्या या संस्थेच्या स्थापनेने. आणि संस्था स्थापन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही या तत्वावर ही संस्था सुरू झाली. आणि या ठिकाणी पूज्य पुणेकर बाबा बसलेले आहेत, त्यांनी वयाची जवळजवळ 60 वर्षापेक्षा अधिक काळ त्या संस्थेमध्ये अध्यापन करताना त्यांनी घालवलं आणि या 60 वर्षामध्ये 60 रुपये देखील फी त्या संस्थेकडून पगार त्यांनी घेतलेला नाही. उलट संस्थेला मदत करून गोरगरीब विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल आणि हजारो कीर्तनकार तयार करण्याचं काम या पूज्य महात्म्यांनी केलं. म्हणून अदृश्य रीतीनं या महात्म्यांचे खूप कष्ट आहे, खूप परिश्रम आहे. आणि म्हणून आज मला विशेष आनंद होतोय आमच्या लोणीकर ग्रामस्थांनी, जगद्गुरू तुकाराम महाराज सेवा ट्रस्टने, विखे पाटील परिवाराने, या ठिकाणी शालिनीताई विखे पाटील उपस्थित आहे. मागे सद्गुरू जोग महाराजांचा समाधीचा शताब्दी सोहळा झाला आणि समाधीच्या शताब्दी सोहळ्याच्या वेळेला
अचानकपणे अन्नदानाच्या सेवेमध्ये हाक आली आळंदीतून. अडचण होती असं मी म्हणणार नाही, पण आपल्या लोणीसाठी त्यांनी हाक दिली आणि सांगितलं की आपल्याला जर काही अन्नदानासाठी मदत झाली तर बरं होईल. आदरणीय ढोक महाराजांचा फोन माझ्यापर्यंत आला. नंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी योगायोगानं आस्तगाव माथ्यावरती एक कार्यक्रम होता मला आठवतं, आणि आदरणीय वहिनी साहेब त्या कार्यक्रमाला तिथे साई इंद्रता लॉन्समध्ये आल्या होत्या आणि मी तिथे पहिल्यांदा त्यांना म्हणालो की रात्री असा असा फोन आला आणि आपल्याला अन्नदानासाठी काही भरीव मदत करावी लागेल. एक क्षणाचाही विलंब न करता आदरणीय शालिनीताई विखे पाटील यांनी सांगितलं की जे काय असेल तुम्ही शब्द देऊन टाका, आपण आपली ग्रामस्थ मंडळी जाऊ आणि ती सेवा करू, असा तातडीनं शब्द दिला. नंतर आमचे सगळे कार्यकर्ते त्यांना सोबत देऊन 5 लाखाचा निधी त्या अन्नदानासाठी वहिनींनी आणि नामदार साहेबांनी त्या ठिकाणी सुपूर्द केला. पंक्तीच्या दिवशी त्या स्वतः दिवसभर त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या. सर्व कार्यक्रम उपस्थित राहून आपल्या गावच्या 2 बसेस आणि सगळे भाविक वारकरी 2 बस घेऊन त्या कार्यक्रमाला त्या घेऊन आल्या. आजचा हा पुरस्कार सोहळा देत असताना 25,000चा निधी आदरणीय राजेंद्रजी विखे पाटील यांनी तो जाहीर केलेलाच होता. पण मला इथे आल्यानंतर मलाही स्वतःला आश्चर्याचा धक्का बसला ज्यावेळेस दादा पाटलांनी सांगितलं की आम्ही सर्व सेवा ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी आदरणीय राजेंद्र विखे पाटलांना विनंती केली की सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था एक मोठं पवित्र कार्य करते, वारकरी साधकांना घडवण्याचं काम करते आणि त्यासाठी काही आणखी निधी आपण मदत दिली तर बरं होईल. आणि विखे पाटलांनी आपल्या विखे पाटील परिवाराच्या सेवेला शोभेल अशा पद्धतीनं एक निर्णय घेतला आणि 1 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी त्यांनी दिला. मी विखे पाटील परिवाराचे आभार मानतो. पूज्य बाबांच्या चरणी विनम्र वंदन करतो. सर्वात मोठं ऋण आज बाबांचं आपल्यावरती आहे की त्यांनी येण्याचं कबूल केलं, मान्य केलं. आणि या ठिकाणी कालच देऊला विजेचा सोहळा त्यांच्या आधिपत्याखाली झाला. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांचे फोटो कालच सायंकाळी आम्ही ते आणि देवेंद्रजी फडणवीस होते आणि अन्य काही मान्यवर होते विविध पक्षांचे. तेव्हा खूप मोठी कार्यबाहुल्य त्यांचं असतं. संप्रदायातली जी सगळ्यात महत्वाची जबाबदारी आणि त्या ठिकाणी त्यांना सतत यावा असा आग्रह सर्वांचा असतो. पण तेही स्वतः म्हणाले की मला ठाऊक आहे विखे पाटील परिवाराची सेवा ही मोठी आहे, लोणीकरांचं कार्य मोठं आहे आणि म्हणून त्यांनी मोठ्या मनानं आपल्या लोणीकरांच्या या विनंतीला मान दिला आणि आज ते आले. त्यांच्या चरणी पुन्हा विनम्र वंदन करतो. आमच्या तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट आणि बीज उत्सव समितीला लाख धन्यवाद देतो, कारण तुम्ही सगळेजण हे आयोजन करताय, त्याच्यामुळे आम्हा सर्वांना याच्यात सहभागी होता येतं, वेगवेगळ्या सेवा करता येतात. एकदा या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि या ठिकाणी आपलं सर्वांचं अभिनंदन करून थांबतो. धन्यवाद. आमचे गुरुबंधू विजय महाराज गाडेकर हे या ठिकाणी आले, त्यांचे स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. लोणी पुण्यभवी पवित्र अशा या पुण्यभूमीमध्ये आजचा जो जगद्गुरु तुकोबाराच्या वैकुंठ गमनाचा जो उत्सव या ठिकाणी होत आहे आणि त्या उत्सवामध्ये पुरस्कार देणारे आमचे उद्धवजी महाराज, तेव्हा आम्हाला असं वाटलं भगवान श्रीकृष्णाने ज्या उद्धवाला आणखी उपदेश केला तेच उद्धवजी महाराज आम्हाला आणखी बोलावत आहे. हे आमचं भाग्य आहे. आणि आज पुन्हा त्यांच्या मुखातून आज कीर्तनाचा सुद्धा आलं तरी यारे झाले अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी प्रेम डाल तो भरी. असे उद्धवजी महाराज तुम्हाला आणखी या दोन्ही गावाला लाभले. हे गावाचं मोठं आणि वैभव असे कार्यक्रम घडून आणणारे कोण देवा करतात जीवन जगणारा मनुष्य आहे. राष्ट्राकरता कोण जीवन जगणार, केवळ प्रपंचाकरता जीवन जगणं हे जरी जीवन असेल पण प्रपंचामधूनही सुद्धा अलौकिक जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन साधू संतांनी केलेलं आहे. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. तेव्हा ज्यांच्या प्रत्येक सर्वांच्या वाटते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील त्यांची स्मृती कायम राहावी म्हणून हा जो पुरस्काराचा सालाबादप्रमाणे आणखी 16
पार पडत असतो. हा सोहळा केवळ एका वर्षात करता नसावा, तेव्हा त्यांची स्मृती उत्पर्यंत राहावी अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा आहे. ती स्मृती जवबरी चंद्र सूर्य तवबरी कीर्ती नट विखे घराण्याची राहावी असा हे पवित्र घराणं आहे. आणि त्या घराण्यामध्ये पुन्हा कोण कोण निर्माण होईल हे काही सांगता येत नाही. संतांच्या भूमीमध्ये आणि कोणती वेळत नाही तर आमच्या साधे असणारे देहूगाव, त्या देहूगावामध्ये कणकाईच्या पोटी आणि बोरगावच्या पोटी त्रैलोक्याला वंदनीय असे आणि जगद्गुरु तुकोबा आहे की ज्यांना नेण्याकरिता वैकुंठ गमनाचा दिवस भगवान येत असतात. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग आणि वैकुंठा श्रीरंग बोलायचं. हे भाग्य या महाराष्ट्रातल्या भूमीमध्ये मातीमध्ये केवढं मोठं आहे. हे भाग्य वैकुंठामध्ये सुद्धा भाग्य नाही. ते भाग्य आपल्याला ज्ञानेश्वर महाराज तुकोबरा ही थोर मंडळी, संत मंडळी. महाराष्ट्र हा संतांचं उभं पीक आहे. जशी गोकुळ आहे, अयोध्या आहे, देवभूमी आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्र सगळ्या संतांची भूमी आहे. आणि सर्वांना प्रिय किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी भजेराजी कृती अखंडी हा मंत्र देणारे जगद्गुरु तुकोबार आहे. आपले ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेवे रेतीला पाया आणि तुका झाला असे कळस. तेव्हा असा संप्रदाय आमचे गुलाबराव महाराज माधानकर ते म्हणायचे असतील संप्रदाय, पण वारकरी संप्रदाय तो वारकरी संप्रदाय हा संप्रदाय असा आहे विश्वाला वंदनीय होणारा हा मोठा संप्रदाय आहे असं ते वर्णन करायचे. भाग्याने या वारकरी संप्रदायाचे पायी असणारे उद्धवजी महाराज आपल्याला लाभले आणि ते स्वयं वारकरी असून वारकऱ्यावर केवळ तेवढा नाही तर आपल्यासारखे अनेक आणखी घडवणारे आज आपल्याला लाभलेले आहेत. अशा उद्धवजी महाराजांना त्यांचे जे काही सहकार्य असतील त्याप्रमाणे गावातली पूजनीय मंडळी, वंदनीय मंडळी या सर्वांना आणि आशीर्वाद मी काय देणार आहोत तेव्हा परंपरेने चालत आलेले जगद्गुरु तुकोबा महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, नाथ महाराज हे जे काही मांदियाळी संतांचे आहेत त्यांच्याकडून आणि आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावा तो आशीर्वादाला उदंड आयुष्याचा. त्याचप्रमाणे आरोग्य, धन, संपत्ती वगैरे हे सर्व देण्यामध्ये या संप्रदायामध्ये उपलब्ध आहे. तेव्हा असाच परोपकाराचा आणि संदेश देणारे बाळासाहेब विखे पाटील त्यांच्या परंपरेमध्ये अशी व्यक्ती निर्माण व्हावी. पुन्हा पुन्हा हा संप्रदाय पुन्हा पुन्हा आपल्याला जिवंत ठेवावा अशी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबा आहे ते त्यांनी प्रार्थना. शुभम भवतु कल्याण. आताच श्री ध्रुव राजेंद्र विखे पाटील यांचं आगमन झाले आहे. ते सध्या 12वीला आहेत. त्यांचे पेपर ऑनलाईन क्लासेस चालू आहेत त्यामुळे ते